चला तर आता बनवते मी भाजी आणि भाजीचं खरं नावच माहिती नाही मला. तुम्हाला माहिती असेल तर सांगा बरं का. तर भाजी एकदम छान होती. आतून असा पर्पल कलर होता आणि बाहेरून ग्रीन कलर. जरा वेगळीच होती. पहिल्यांदाच आणली होती. तर भाजीला निवडून घेतलं. 1-2 पाण्याने स्वच्छ धुतली. थोडंसं पाणी घातलं आणि शिजवून घेतली. एक म्हणजे पाण्याला उकळी आली ना त्याच्यावर मग झाकण लावलं. थोडीशी स्टीम बसली का पाणी साईडला काढलं आणि भाजी साईडला काढून घेतली. पिळून घ्यायला लागली आता मी. तर अशीच बनवते भाजी मी. आई म्हणली अशीच बनव. त्यामुळे मग पिळून घेतली. तांदूळाची पण भाजी मी अशीच करते. पण आता तुम्ही बरेच जण म्हणला की अशा भाज्या करायच्या नसतात. त्यामुळे मी तांदूळाची भाजी आता डाळ वगैरे टाकून करणार आहे. बघू एकदा कशी होती. तर त्या पिळून घेतलेल्या भाजीला मी काय केलं थोडंसं मीठ लावून घेतलं आणि जी लोखंडाची कढई होती तिला डबल गरम करायला ठेवलं. थोडंसं तेल घातलं. भरपूर असं लसूण घालायचा. तर या भाजीमध्ये ना लसूण जास्त घातलं ना भाजी खरंच खूप टेस्टी होती. नंतर जे मीठ लावून ठेवलेली भाजी ती मिक्स करायची. थोडंसं परतून घ्यायचं. एकदम साधी, सोपी, पटकन होणारी आपली भाजी तयार झाली. नाव काय आहे भाजीचं सांगा बरं का? कारण मी विसरून